वर्ध्यात नीट आणि टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचा संताप रस्त्यावर उतरला। कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात तरुणाईनं जोरदार आंदोलन करत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत पारदर्शक परीक्षा आणि भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। नीट आणि टीईटी परीक्षांमधील कथित पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे। वर्ध्यात कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करत सरकारच्या परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी आम्ही फी भरायची, श्रीमंतांच्या मुलांनी नोकऱ्या मिळवायच्या अशा आशयाचे फलक हातात घेत संताप व्यक्त केला। सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। परीक्षांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी पारदर्शक आणि विश्वासार्ह भरती प्रक्रिया राबवावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होणारा खेळ तातडीने थांबवावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। यावेळी कराडे मास्तर यांनीही आंदोलनात सहभागी होत विद्यार्थ्यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शवला आणि विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांसाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला। पेपरफुटीच्या घटनांमुळे देशभरातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झालाय। अशा परिस्थितीत सरकार या मागण्यांवर काय निर्णय घेतं याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं आहे। जसे आजची जी परिस्थिती आहे, आपण या ठिकाणी बघतोय की युवा आणि जेनझीस या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने एकत्रित झाले आहे। त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आजची जी परिस्थिती आहे, कुठलीच सरकार किंवा कुठला जो पण व्यक्ती सत्तेच्या खुर्चीवर बसलाय तो कुठेच आमची कुठली एक बाजू घेऊन त्या ठिकाणी एक प्रश्न सुद्धा मांडत नाही, आपला सुद्धा काही विचार नाही करत। या देशात 66% युवा आहे, तरी पण या युवकांना बर्बाद करण्याचं काम, त्या ठिकाणी युवकांना लिटरली त्यांना दाबण्याचं काम या प्रशासनाने सरकारने केलंय, मी या ठिकाणी सांगतोय। पण आज जे आपण बघतोय की या देशाचा एज्युकेशन सिस्टम, या देशाचा एम्प्लॉयमेंट सिस्टम हा पूर्ण वर्स्ट झालेला आहे, पूर्ण डिस्ट्रॉयड झालेला आहे। कारण मी त्या ठिकाणी सांगतो की सरकारने फक्त आणि फक्त स्वतःचे खिशे भरण्याचं काम त्या ठिकाणी केलंय। कुठल्याच सत्ताधाऱ्यामध्ये एकही व्यक्ती असा नाही आहे की जो नागरिकांचा विचार करतोय, जो युवकांचा विचार करतोय, जो शेतकरी गोरगरीब मजुरांचा विचार करतोय, असा कुठलाच एक सत्ताधाऱ्यामधून मला एक सत्ताधाऱ्यामधून एखादी असा एक मिनिस्टर किंवा एक मंत्री सुद्धा दाखवून द्या। आज आपल्या वर्धा जिल्ह्याला एवढे मोठे मोठे मंत्री लाभलेत, एवढे मोठे मोठे नेते लाभलेत, पण सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की वर्धा जिल्ह्याला एक मोठी कंपनी, जर आपण लॉईड सोडलं तर एक मोठी कंपनी सुद्धा आपल्याला लाभलेली नाही आहे। हे सर्वात मोठी शोकांतिका आहे। त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की रोजगार निर्मिती आपण झिरो। त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता यूथ स्किल डेव्हलपमेंट क्लासेस आपण चालवतो, स्कीम्स चालवतो, सगळं झिरो। फक्त आणि फक्त नागरिकांकडनं पैसा काढायचा आणि स्वतःच्या खिशात भरायचं आणि युवकांना डायव्हर्ट करायचं, धर्माच्या नावावर त्यांच्या काही मुद्द्यांवर त्यांना फक्त डिवाइड करायचं आणि लोकांना भटकून आपले खिशे भरायचे, हे त्या ठिकाणी सरकारचं काम सुरू आहे। म्हणून त्या ठिकाणी एवढं सर्व मोठ्या संख्येने जेवढे युवक या ठिकाणी जमलेले आहेत, त्यांचं म्हणणं फक्त एवढंच आहे की जर तुम्ही खुर्ची सांभाळू शकत नाही, जर तुम्ही नागरिकांचा फायदा करू शकत नाही, ज्या नागरिकांनी तुम्हाला तिकडे निवडून दिलंय, त्या सत्तेवर, त्या खुर्चीवर बसवलंय, जर तुम्ही त्यांच्यासाठी काही करू शकत नाही तर तुम्ही सरळ खुर्ची सोडून द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। इंडिया न्यूज 24 ब्युरो रिपोर्ट, वर्धा।